सो बेसिकली आपण ज्या काही लँग्वेज बोलत असतो किंवा आपण ज्या काही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करत असतो याच्यामध्ये जो डिफरन्स काय डिफरन्स आहे तो बघणार आहोत आपण. त्याच्यामधलं जे काही इंट्रोडक्शन आहे ते करणार आहोत आपण. देन वन बाय वन आपण त्याचे जे काही पॉईंट्स आहेत, जे काही टर्मिनॉलॉजी आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि ही बॅच जी असेल ही अकॉर्डिंगली जे काही फुल स्टॅक डेव्हलपर किंवा ॲडव्हान्स लेवलची बॅच आहे. सो सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन हे तुम्हाला बघावं लागेल अँड प्रॅक्टिकली करावं लागेल. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. नॉट ओनली फॉर दी क्रॅक द इंटरव्ह्यू बट ऑल्सो यू कॅन यूज इट फॉर द पर्पज ऑफ रिअल टाईम इम्प्लिमेंटेशन ऑल्सो. तर ते मी सगळ्यात अगोदर तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे. काही कन्सेप्ट क्लिअर नसतील झाल्या तर तुम्ही मला लगेच विचारू शकता. अनम्यूट कधीही होऊ शकता तुम्ही, तुम्हाला पूर्णपणे सूट आहे. आणि मोस्ट ऑफ द करून रिकमेंडेड आहे की तुम्ही कम्प्युटरवरूनच जॉईन करा आणि इंटेलिजन्स जो आहे तो तुमचा ओपन करून ठेवायला पाहिजे, रेडी असलं पाहिजे जर काही कोडिंग करायची असेल तर. आजचा जो सेशन आहे दोन लँग्वेजमध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत आणि तो जो डिफरन्स आहे तो आहे आपण एक कम्युनिकेशनची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आणि जनरल पर्पज जी लँग्वेज आहे प्रोग्रामिंगसाठी एनी प्रोग्रामिंग लँग्वेज असतो तुमची पायथॉन, जावा, सी प्लस प्लस कॉमनली. सो आपण त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत आणि आपल्याला किती स्टेप्स कव्हर करायच्या आहेत यातून आपल्याला दिसून येईल. सो नाव इंग्लिशमध्ये तुम्हाला ए टू झी जे नवीन आहेत. फॉर एक्झाम्पल नवीनमध्ये विवेक बहुतेक करून नवीन जॉईन केलेलं आहे. महिंद्रा, मधू. तर मोस्टली क्वेश्चन जे नवीन आहेत त्यांनी द्यायला पाहिजेत आणि जे जुने आहेत त्यांना हे पण लक्षात ठेवायचं आहे की जी स्ट्रॅटर्जी आपण वापरणार आहोत ती इतर बॅचपेक्षा मागच्या बॅचपेक्षा नवीन असणार आहे. आणि तुम्हाला मी एक स्टँडर्ड बुक देणार आहे ज्याच्यातून तुम्हाला रेफर करायचं आहे. सो कॉन्सन्ट्रेशन हिअर की इंग्लिश लँग्वेजमध्ये जे ए टू झी असतात त्याला आपण काय म्हणतो, अल्फाबेट्स. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येही सेम तुम्हाला यूज करायचे असतात, ए टू झी ओनली. देन जसं इंग्लिश लँग्वेजमध्ये 0 to 9 नंबर्स आहेत तसे आपण प्रोग्रामिंगमध्ये 0 to 9 नंबरही वापरू शकतो. जसे आपल्या रिअल लाईफमध्ये आपण काही स्पेशल सिम्बॉल आहेत ते सिम्बॉलही आपण इथे यूज करतो. सो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येही ते यूज करतो पण याला आपण स्पेशल सिम्बॉल असं म्हणतो. इथे आपण जे काही स्पेशल सिम्बॉल असतील इथेही तुम्हाला स्पेशल सिम्बॉल आहेत. सो इथे जे स्पेशल सिम्बॉल आहेत त्याला आपण काय म्हणतो साधारणतः, याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं विवेक, काय ऑपरेटर. आयडिया आहे? ओके, हे जे सिम्बॉल आहेत या सिम्बॉलला आपण म्हणतो ऑपरेटर असं म्हणतो. ओके, एबीसीडी जेव्हा एखादं जोडून मल्टिपल एबीसीडीचे जे कॅरेक्टर एकत्र आपण जोडतो तर तेव्हा इंग्लिश या लँग्वेजमध्ये काय तयार होतं त्याला काय म्हटलं जातं? वर्ड. वर्ड तयार होतं. ओके, प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा एबीसीडी जे काही आपण कॉन्कॅनेट करतो, जोडतो, तेव्हा त्याच्यामध्ये जे शब्द तयार होतो, जे जसं इकडे वर्ड तयार होतं तसंच इकडे तयार होतो व्हेरिएबल और वी कॅन कॉन्स्टंट. हाही पार्ट आहे. देन जेव्हा मल्टिपल वर्ड एकत्र तुम्ही घेता तर काय तयार होतं, कोण सांगू शकता क्विक? मल्टिपल सेंटेन्स. सेंटेन्स. इथे काय तयार होतं, मल्टिपल व्हेरिएबल एकत्र घेतलं की स्टेटमेंट जे आहेत ते आपले स्टेटमेंट तयार होतात. मल्टिपल सेंटेन्सचं काय तयार होतं इंग्लिशमध्ये, जेव्हा एकत्रच आपण मल्टिपल वाक्य घेतो तेव्हा काय तयार होतं सेंटेन्स जर एकत्र घेतले तर
पॅराग्राफ तयार paragraph. होतं. सो सेम इथे सुद्धा तुम्हाला मल्टिपल स्टेटमेंट जिथे तुम्ही बनवता घेता तिथे काय तयार होतं, त्याला तुम्ही म्हणता फंक्शन किंवा मेथड असं म्हटलं जातं. मल्टिपल पॅराग्राफ जेव्हा तुम्ही एकत्र घेता तर त्यावेळेस तुमचा एखादा पर्टिक्युलर पेज तयार होईल. इथे तुमचं मल्टिपल मेथड्स जिथे तुम्ही कंबाईन करता, मल्टिपल मेथड जिथे तुम्ही कंबाईन करता त्याला म्हणतात क्लास. मल्टिपल पेजेस जिथे तयार होतात तिथे तुमचं तयार होतो लेसन. मल्टिपल पेजेस जेव्हा तुम्ही तयार करता लेसन किंवा एखादा चॅप्टर वगैरे जो काही असेल तो, इथे तुमचा जो तयार होतो तो आहे पॅकेज. मल्टिपल लेसन्स जेव्हा तुम्ही एकत्र करता तर तो बनतो एक सब्जेक्ट और बुक आणि इथे फायनली बनतो एक सॉफ्टवेअर. युटिलायझेशन तेच आहे, पण शब्दावली म्हणजे ज्याला टर्मिनॉलॉजी तुम्ही म्हणता ती चेंज होते. बाकी फरक काही नाही. याच्यामध्ये ॲडिशनल एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की इंग्लिश लँग्वेजमध्येही वेगवेगळे डेटाचे टाईप्स तुम्हाला पाहायला मिळतात. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येही व्हेरियस डेटा टाईप्स तुम्हाला बघायला मिळतात. सो तिथे तुम्हाला यूज करायचं आहे. अजून एक पॉईंट जो आहे बघावा लागणार आहे तुम्हाला, डेटा टाईप. आणि डेटा टाईप ज्याचा स्ट्रॉंग असेल तो इंटरव्ह्यू, जो फर्स्ट लेवलचा इंटरव्ह्यू टेक्निकल इंटरव्ह्यू आहे तो फास्टली व्यवस्थितरित्या कव्हर करणार आहे. ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला याचा युजफुल होणार आहे. सो कोण आहे अजून ज्याला मराठीतनी थोडंसं कन्फ्युजन होतं? सॉरी. ओके. सो कोणाला ABCD शिकायची गरज आहे का डेव्हलपमेंटमध्ये? विवेक, रोहित, ABCD शिकायची गरज आहे तुम्हाला? आय गेस नाही. प्रणय, तुम्ही नाही चॅट. सर. हां, तर तुम्हाला सांगायचं आहे की शिकायची गरज आहे की नाही. तुम्ही अनम्यूट होऊन मला रिस्पॉन्स द्या. नाव सुरुवात आपल्याला करायची आहे. तर ऑपरेटर हा जो टॉपिक आहे हा आपण लिटिल बिट नंतर घेऊया. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला जो आहे व्हेरिएबलबद्दल माहिती पाहिजेत, कारण सगळ्यात सगळ्यात बॉटममध्ये जो आहे तो असतो तुमचा व्हेरिएबल. जर तुम्ही हायरार्की जर बघितली, एखाद्या प्रोग्रामची हायरार्की जर बघितली, मी पेंटमध्ये क्विकली काढून दाखवतो. आणि कुणाला तरी मेन मेथडचा इश्यू आला होता की व्हॉट इज अ मेन मेथड, तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत याच सेशनमध्ये. बघा, हा जो सगळ्यात सगळ्यात बाहेरचा जो बॉक्स आहे हा तुमचा प्रोजेक्ट किंवा त्याला तुम्ही सॉफ्टवेअर म्हणणार आहात. सर तुमची पेंटची स्क्रीन नाही दिसत आहे. मी इंटायर स्क्रीन शेअर करतो. आता दिसत आहे? हो सर. हां. तर जर तुम्ही चेक केलं तर जो तुम्ही प्रोजेक्ट बनवताय, जो बनवत आहात, सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे तो सॉफ्टवेअर किंवा प्रोजेक्ट आहे. पण हा जो सॉफ्टवेअर किंवा प्रोजेक्ट तुम्ही बनवता त्याच्या आतमध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कशामुळे बनतं? अनेक कशामुळे बनतं सांगा मला फास्ट. सॉफ्टवेअर जे आहे ते कशामुळे बनतं? सॉफ्टवेअर जे आहे किंवा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो मल्टिपल पॅकेजेसने बनतो. मल्टिपल पॅकेजेस जे आहेत ते कशामुळे बनतात? तर मल्टिपल क्लासेसने. मल्टिपल क्लासेसमध्ये काय असतं? तर मल्टिपल मेथड्स असतात. मल्टिपल मेथड्समध्ये काय अवेलेबल असतं? तर स्टेटमेंट्स. मल्टिपल स्टेटमेंट्स किंवा त्या स्टेटमेंट्समध्ये काय अवेलेबल असतं? तर व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. व्हेरिएबल अँड कॉन्स्टंटमध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये आपण या कशाचा यूज करतो? डेटा टाईप अँड ऑपरेटरचा यूज करतो. बघा, जर सपोज तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर सुरुवात तुम्हाला इथून करावी लागेल.
व्हेरिएबल, डेटा टाईप, ऑपरेटर या तिघांचं कॉम्बिनेशन केलं तर काय तयार होतं? स्टेटमेंट तयार होतं. मल्टिपल स्टेटमेंट जिथे आपण एकत्र करतो, कंबाईन करतो, कॉम्बिनेशन करतो, त्याला आपण फंक्शन किंवा मेथड म्हणतो. जिथे एकापेक्षा जास्त फंक्शन किंवा मेथड्स असतात त्याला आपण म्हणतो क्लास. जिथे एकापेक्षा जास्त क्लासेस अवेलेबल असतात, मल्टिपल असतात, तिथे आपण त्याला म्हणतो पॅकेजेस. आणि जिथे कॉम्बिनेशन असतात पॅकेजेसचे, मल्टिपल पॅकेजेस, त्याला आपण सॉफ्टवेअर किंवा प्रोजेक्ट असं म्हणतो. सो सगळ्यात हाय लेवलला तुमचं जे आहे सॉफ्टवेअर बनेल पॅकेजेसने, पॅकेज बनतो क्लासने, क्लास बनतो मेथडने, मेथड बनते स्टेटमेंटने, स्टेटमेंट बनतं व्हेरिएबल, ऑपरेटर अँड डेटा टाईपने. हे लक्षात ठेवा. सो आता जर आपल्याला एखादा प्रोजेक्ट जर बनवायचा असेल पेंट स्क्रीनवर, तर तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ते मल्टिपल कशाने बनतं? तर पॅकेजेसने बनतं. पॅकेजेसच्या आतमध्ये काय असतं तुमचं? जर इथे आपण पॅकेज जर लिहिलं, सपोज काय बोलायचं आहे, कुणाला विचारायचं आहे? ओके. पॅकेजच्या आतमध्ये काय अवेलेबल असतं? तर पॅकेज कशाने बनलं जातं? पॅकेज बनलं जातं क्लासेसने. मल्टिपल क्लासेस जर घेतले तर तुमचं पॅकेज बनतं. क्लासेस कशाने म्हटले जातात, कशाने बनवले जातात, काय यूज केलं जातं क्लासेसमध्ये? तर त्याचा कलरही मी जो आहे तो चेंज करतो आणि तो बनतो मेथड्सने. मेथड ज्या आहेत त्या कशाने बनल्या जातात? तर मेथड ज्या आहेत ते स्टेटमेंटने बनवल्या जातात. स्टेटमेंट आपण त्याचंही डिस्कशन करणार आहोत. स्टेटमेंटने बनवले जातात. आता स्टेटमेंट कशाने बनले जातात? तर स्टेटमेंट बनलं जातं तुमचं व्हेरिएबल्सने. व्हेरिएबल बनवण्यासाठी काय काय यूज केलं जातं? तर तुम्ही व्हेरिएबल बनवण्यासाठी डेटा टाईपचा यूज केला जातो. व्हेरिएबल बनवण्यासाठी डेटा टाईपचा यूज केला जातो. ही जी आहे ती हायरार्की आहे. म्हणून आपण आता वन बाय वन आपण चेक करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा आपण एक प्रोजेक्ट बनवणार आहोत. प्रोजेक्टमध्ये पॅकेज बनवणार आहोत, पॅकेजमध्ये क्लास बनवणार आहोत, क्लासमध्ये मेथड बनवणार आहोत, मेथडमध्ये स्टेटमेंट आणि स्टेटमेंट बनवणार आपण व्हेरिएबलने. तर आता आपण चेक करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला एन्व्हायरमेंट सेटअप करावी लागणार आहे तुमच्या सिस्टीमला. सगळ्यात अगोदर तुम्हाला एन्व्हायरमेंट सेटअप करण्यासाठी तुम्ही JDK कुठलंही व्हर्जन 17 जरी तुम्ही डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. देन एक IDE तुम्ही कुठलाही यूज करू शकता. इक्लिप्स, STS, इंटेलिजे यापैकी कुठलाही एक यूज करू शकता. ज्यांना VS कोडमध्ये कम्फर्टेबल आहे ते VS कोड, विज्युअल स्टुडिओ कोड तोही वापरला जाऊ शकतो. आपण या बॅचसाठी यावेळेस इंटेलिजे वापरणार आहोत. तर JDK साठी मी लिंक जी आहे ती तुमच्या समोर दाखवत आहे. JDK कसं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. JDK टाकायचं आहे, जावा डेव्हलपमेंट किट. सर्च करा गुगलवर. गुगलची स्क्रीन दिसत असेल माझी. आम्हाला स्क्रीन दिसत आहे? हो सर. ओके. JDK. त्याच्यानंतर जर तुमची OS विंडोज जर असेल, मोस्टली सगळ्यांची OS विंडोज आहे. काही जणांकडे मॅक OS असू शकते, काही जणांकडे लिनक्स असू शकते. तर तुम्हाला तुमच्या OS नुसार चूज करायचं आहे. मी विंडोज आहे माझ्याकडे, मग मी विंडोजवर क्लिक करतो आणि X64 इन्स्टॉलरवर क्लिक करायचं. ही वाली जो मिडल आहे 152 MB त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि इथे JDK जे आहे
ते तुमचं डाउनलोड झालेलं असेल. आणि ही जी आहे ज्यांचं 64 बीट सिस्टीम आहे त्यांच्यासाठी मी ही डाउनलोड जी आहे ती URL इथे देऊन देतो. बस हा. आणि दुसरं काय लागणार आहे तर इंटेलिजे लागणार आहे. इंटेलिजे जेट ब्रेन्सचं अवेलेबल असतं. मी डाउनलोडवर क्लिक करतो. आणि मी डाउनलोड करत आहे. कम्युनिटी एडिशन कंपल्सरी लक्षात ठेवा. कम्युनिटी एडिशनच तुम्हाला जे आहे डाउनलोड करायचं आहे, कारण ही फ्री असतं आणि हेच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून घ्या. मी याला कॉपी करून ही जी URL आहे ती तुमच्या नोट्समध्ये इथे पुट करतो, जेणेकरून तुम्हाला यूज करता येईल. बस या दोन ज्या आहेत, अगोदर तुम्हाला JDK जी व्हर्जन मिळेल 17 असेल तर 17 डाउनलोड करा अँड इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर इंटेलिजे डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. दॅट्स इट. दोन्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला इंटेलिजे जेव्हा तुम्ही ओपन कराल, जसं स्टार्टवर क्लिक केल्याच्या नंतर इंटेलिजे असं दिसेल. माझ्याकडे कम्युनिटी एडिशन आहे, मी हा ओपन करतोय. ओके. आता आपण प्रोजेक्ट तयार करत आहोत. हा इंटेलिजेचा स्क्रीन आहे, बघून घ्या. ही जी स्क्रीन आहे ही इंटेलिजेची स्क्रीन आहे, तुम्हाला दिसत आहे. ऑलरेडी माझे काही प्रोग्राम याच्यामध्ये आहे, पण आपण नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहोत. जसं आपण डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये जसं दिसत आहे की अगोदर आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. जसं आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे तर आपण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की प्रोजेक्ट आणि सॉफ्टवेअर काय. जर का तुम्हाला मी एखादा प्रोजेक्ट क्रिएट केला, एक छोटासा प्रोग्राम तयार केला आणि तो प्रोग्राम मी तुम्हाला सगळ्याला ॲज अ सॉफ्टवेअर म्हणून जर देऊ शकत असलो तर त्याला तुम्ही त्या प्रोजेक्टला सॉफ्टवेअर असं म्हणू शकता. मी तुम्हाला एक सॉफ्टवेअर बनवून आत्ता देऊ शकतो 2 ॲडिशनचं. सिम्पल आहे, काही जास्त मोठी गोष्ट करावी लागत नाही त्याला. मी 1-2 कमांड टाकेन एक्स्ट्रा आणि तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करेल व्हॉट्सअपवर. तुम्ही यूज करू शकता तुमच्या सिस्टीममध्ये. पर्टिक्युलर 2 नंबरचा ॲडिशन का असेल ना. सिम्पल जो हा तुमचा प्रोजेक्ट आहे त्यालाच तुम्ही ते करू शकता. ज्याला बघायचं असेल, ज्याला यूज करायचं असेल त्यांनी सांगावं मला चॅटमध्ये की याची जी काही जार फाईल आहे ती क्रिएट करायची आणि तुम्हाला यूज करायची आहे. ज्याला बघायचं असेल त्याने फक्त चॅटवर टाकायचं. नसेल तर आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. प्रोजेक्ट कसा बनवतात. चला, महेंद्र इथे दिसत आहे स्क्रीन. फाईल, न्यू आणि प्रोजेक्टचा ऑप्शन येत आहे. महेंद्र, मधु. येस सर. Yes, sir. This. ओके. प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमची जी काही SDK व्हर्जन आहे, म्हणजे जी काही डेव्हलपमेंटची जी काही व्हर्जन आहे ती बाय डिफॉल्ट असते. त्याला काही करायची गरज नाही. नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन अगेन नेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला प्रोजेक्टचं नाव तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता ॲज युअर चॉईस. आपल्या प्रोजेक्टचं जे नाव आहे ते आहे, मी इथे फुल स्टॅक लिहितो. जस्ट
आणि पाथ जो आहे तो मला एफ ड्राईव्हमध्ये नाही पाहिजेत. मी ड्राईव्हचं जे लोकेशन आहे ते चेंज करत आहे. ड्राईव्हचं जे लोकेशन आहे ते मी चेंज करतो. इथे इथे मी एक नवीन फोल्डर तयार करतो. आणि त्या लोकेशनला मी ओके करतो. बस. तुमची चॉईस आहे. तुम्हाला प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं आहे आणि लोकेशन काय ठेवायचं आहे. फिनिश. लेट्स सी. ओके, हा तुमचा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. जसं पेंटमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पहिले तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या स्टेप्स आहेत तुम्हाला, ज्या तुम्ही नंतर परफॉर्म करू शकता व्हिडिओ बघून सुद्धा. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तुम्ही कुठे गेलात, फाईल, न्यू, प्रोजेक्ट आणि तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करून प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जो ब्रॅकेट दिसत आहे किंवा जो एरिया आहे तो पॅकेजचा एरिया आहे. पॅकेज नथिंग बट फोल्डर म्हटलं जातं आणि आपण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज किंवा कोडिंग वाईज त्याला आपण वेगवेगळं ठेवतो, जेणेकरून उद्या चालून तुम्हाला पर्टिक्युलर क्लास जो आहे तो पटकन सापडेल त्या त्या एरियामधला. त्याच्यासाठी आपण हे बनवत असतो. तर पॅकेज बनवण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागते तर ते बघा. हा जो SRC फोल्डर आहे, सोर्स, याचा फुल फॉर्म जो आहे तो सोर्स आहे. सोर्सवर यायचं, राईट क्लिक करायचं इथे सुद्धा आणि तुम्हाला पॅकेजचा ऑप्शन कुठे दिसत आहे का मला सांगा. एनीवन? विवेक, मधु, महेंद्र, जे नवीन आहेत त्यांनी सांगायचं आहे. Yes, sir. This. येस सर. बस, पॅकेज तयार करून घेतलाय. पॅकेज म्हणजे फोल्डर आणि आपण पुढे जसं जाऊ तसं वेगवेगळे पॅकेजेस म्हणजे फोल्डर करणार आहोत. आता आपण ही बेसिक प्रोग्रामिंग करत आहोत म्हणून या पॅकेजचं जे नाव आहे ते बेसिक आपण ठेवणार. हा जो एक फोल्डरच तयार होणार. ओके, त्याच्यानंतर पेंटमध्ये काय आहे मला सांगा. पॅकेजच्या आतमध्ये काय असतं त्याच्यानंतर? Class. क्लास असतो. ओके, तर क्लास बनवण्यासाठी काय करावं लागतं, किती मेहनत करावी लागते तर राईट क्लिक करा आणि काय दिसतं तुम्हाला? Java class. दिसतोय ऑप्शन, क्लिक करा. तुम्हाला काय नाव द्यायचंय ते नाव देऊ शकता. पण लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा केव्हा क्लास इंटरफेस घ्याल तेव्हा क्लासचं जे फर्स्ट लेटर असेल ते कॅपिटलच पाहिजे. इंडस्ट्री स्टँडर्ड रूल आहे तो. सो फर्स्ट, माझा हा फर्स्ट प्रोग्राम आहे म्हणून मी फर्स्ट लिहितो इथे. ओके, ओके. पहिली जी लाईन दिसत आहे तुम्हाला, माझं इंटेलिजन्स स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? येस सर. येस सर. सो फर्स्ट जी लाईन दिसत आहे तुम्हाला, ही जी लाईन आहे फर्स्ट लाईन, ही डिक्लेअर करते तुम्ही कोणत्या पॅकेजमध्ये क्रिएट केलेला आहे हा क्लास. तर बघा, तुमचं पॅकेजचं नाव म्हणजे फोल्डरचं नाव बेसिक आहे म्हणून इथे तुम्हाला लिहिलेलं आहे पॅकेज आणि पॅकेजचं नाव बेसिक. आणि हा तुमचा क्लास तयार झालेला आहे, पब्लिक क्लास फर्स्ट. बस, हा क्लासचा एरिया इथे स्टार्ट होतो आणि इथे संपतो. या क्लासच्या आतमध्येच सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. बाहेर जर केलं तर ते कन्सिडर केलं जात नाही, त्या एरियाला कन्सिडर केलं जात नाही. कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज, याच्या आतमध्येच तुम्हाला करावं लागणार आहे. नाव क्लासेसच्या आतमध्ये काय असतं तुमचं? क्लासेस जो आहे तो कशाने बनतो किंवा काय त्याच्यामध्ये असतं क्लासेसच्या आतमध्ये? नेक्स्ट काय आहे, तुम्हाला काय दिसतं पेंट स्क्रीनवर? मेथड. मेथड. मेथड तुम्हाला दिसत आहेत. तर जावामध्ये मेन मेथड ही अवेलेबल आहे. आता मेन मेथडबद्दल तुम्हाला इंटरव्ह्यूवर क्वेश्चन करतात, कारण की ही मेन म्हणजे खरोखर मेन मेथड आहे. कुठल्याही प्रोग्रामची
सुरुवात एक्झिक्युशन किंवा रन होण्याची जी सुरुवात असते ती मेन मेथड पासूनच होत असते. मेन मेथडच करत असते. जर ही मेन मेथड तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. इंटरनली काही गोष्टी आहेत जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचंही आपलं एक मोठं सेशन असणार आहे. हे जे जावाचं तुम्ही सॉफ्टवेअर काय नाव आहे याचं JDK 17 जी काही व्हर्जन असेल JDK 17 याचे काही इंटरनल कंपोनंट आहेत ते आपण नंतर समजून घेणार आहोत. जावा डेव्हलपमेंट किट त्याच्यामध्ये आपला हा सोर्स कोड जो आहे आपण जे काही कोड लिहितो याच्यामध्ये जो कोड लिहितो तो एक्झिक्यूट करण्याचं काम जे आहे JDKच्या आतमध्ये एक व्हर्च्युअल मशीन आहे ज्याला म्हणतात जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन फक्त त्याच मेथडला एक्झिक्यूट करते ज्या मेथडचं नाव मेन आहे, ती पब्लिक आहे, स्टॅटिक आहे. त्याच मेथडला तो एक्झिक्यूट करतो. जर आपण या मेथडचं नाव चेंज करण्याचा प्रयत्न केला तर एक्झिक्युशन होणार नाही. मेन मेथड कोण वापरतं? जे काही जावाचे प्रोग्राम एक्झिक्यूट करणारं मेन इंजिन आहे ज्याला आपण जावा व्हर्च्युअल मशीन म्हणतो त्याला ही मेन मेथड पाहिजे. कुठलंही सॉफ्टवेअर असो जावा थ्रू बनणारं. जर का तुम्ही ही मेन मेथड नाही घेतली तर त्याला एक्झिक्युशन होणार नाही. आता हे जे कीवर्ड आहेत पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, हे नेम याचं स्पेसिफिकली मीनिंग आहे काहीतरी आणि हे एका दिवसात नाही होणार. तुमचं स्टेप बाय स्टेप होणार आहे. तर आजचा जो मेन एरिया आहे की आपण आता मेथड तयार केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं आहे. तर स्टेटमेंट कसं तयार करू शकता तुम्ही? स्टेटमेंट तयार करण्यासाठी काय काय पाहिजे? तर स्टेटमेंट तयार करण्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल घ्यावा लागेल, डेटा टाईप घ्यावा लागेल. आपण हे सगळं वन बाय वन करणार आहोत. याच्यामध्ये काही कमी ठेवणार नाही आहोत आपण. सो स्टेटमेंट तयार करून घेऊया आपण आता. तर स्टेटमेंट तयार करण्यासाठी काय लागतं तर चेक करूया. लेट्स सी मला 2 नंबरचं ॲडिशन करायचं आहे. किती नंबरचं ॲडिशन करायचं आहे? 2 नंबरचं ॲडिशन करायचं आहे. किंवा त्याच्या अगोदर तुम्ही सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन करून जे काही आउटपुट दाखवायचं आहे म्हणजे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे स्क्रीनवर. लेट्स सी माय नेम इज महेंद्रा. महेंद्रा स्पेलिंग बरोबर आहे? येस सर. ओके. आता याला रन कसं करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं? सिंपल आहे. हे जे बटन दिसत आहे तुम्हाला रनचं तिथून रन करा. आणि इथे खाली ना बिल्ड होत आहे बघा. इथे तुम्हाला ब्ल्यू जे आहे तिथे दिसत आहे बिल्ड. 1 बाय 1 होत आहे. पार्सिंग इथे खाली बघा माझ्या कर्सरकडे. आणि हा व्यवस्थित एक्झिक्यूट झाला तर तुम्हाला इथे आउटपुट दिसेल. जर स्क्रीनवर तुम्हाला आउटपुट दाखवायचं असेल तर तुम्हाला आउटपुटसाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असं म्हणायचं. तर हे सुद्धा एका प्रकारचं स्टेटमेंट झालं. हे सुद्धा एका प्रकारचं स्टेटमेंट झालं ज्याच्यामध्ये आपण काहीतरी डिक्लेअर केलं, आपण काहीतरी डिस्प्ले केलेलं आहे. ओके. सो अभिषेक तुपे जॉईन नाही झाला. मेन मेथडसाठी कुणाला इश्यू होता? अभिषेक, रोहिणी, रोहित, what is the main method? Main method is starting
point of JVM, Java Virtual Machine. याचं वेगळं सेशन आहे आपलं, जे आपण नंतर घेणार आहोत. पण सध्या तरी मेन मेथड साठी बस एवढं इनफ आहे की तुम्हाला समजण्यासाठी. विदाउट मेन मेथड वी कांट एक्झिक्यूट जावा प्रोग्राम. वी म्हटल्यापेक्षा विदाउट मेन मेथड JVM will not execute प्रोग्राम. जर मेन मेथड जर तुमची नसेल तर तो एक्झिक्यूट करेल का? प्रोग्राम जो आहे मेन मेथड नसेल तर एक्झिक्यूट करणार नाही. सो त्याच्यानंतर हे जे पब्लिक लिहिलेलं आहे याला काय म्हटलं जातं? पब्लिक जे आहे त्याला म्हटलं जातं ऍक्सेस स्पेसिफायर. पब्लिक जे आहे त्याला काय म्हटलं जातं? ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस कॅपिटल मध्ये जाणून बुजून लिहून देत आहे मी ते. ऍक्सेस स्पेसिफायर त्याचे मिनिंग आहेत काही. हे कोणते कोणते असतात? हे असतात पब्लिक म्हणजे एनीबडी कॅन ऍक्सेस दिस मेथड, पब्लिक. दुसरा जो आहे तो आहे प्रायव्हेट किंवा त्याला प्रोटेक्टेड म्हणूया. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड अँड प्रायव्हेट. हे चार जे आहेत हे चार काय आहेत? तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. लक्षात ठेवा मेन मेथड ही पब्लिकच असली पाहिजे. त्याचं रिझन आहे पब्लिक जर नसेल तर JVM त्याला ऍक्सेस करू शकणार नाही. त्याला तुम्ही डिफॉल्ट, प्रोटेक्टेड किंवा प्रायव्हेट करू शकत नाही. इंटरव्ह्यूअर म्हणतात हा ही माझी मेन मेथड आहे आणि त्याला पब्लिक सोडून डिफॉल्ट किंवा प्रोटेक्टेड केलं तरी ऍक्सेसेबल होणार नाही. देन त्याच्यानंतर दुसरा जो कीवर्ड दिलेला आहे तुमचा तो दिलेला आहे स्टॅटिक. तर त्याला काय म्हणतात तेही मी तुम्हाला सांगत आहे आता की स्टॅटिक कशाला म्हणतात. इंटरव्ह्यू ते पण विचारू शकतात. स्कोप ऑफ मेथड, स्टॅटिक और नॉन स्टॅटिक, हे दोन स्कोप अवेलेबल असतात. स्टॅटिक जो आहे स्कोप म्हणजे काय याचा? तर स्टॅटिक मेथड जी आहे JVM ला स्टार्टिंगला एक्झिक्युशनच्या वेळेसच त्याला एक्झिक्यूट करता येतं. म्हणजे स्टॅटिक कुठल्याही असो, स्टॅटिक मेथड असो, स्टॅटिक व्हेरिएबल असो किंवा स्टॅटिक कुठलीही फील्ड अवेलेबल असो, JVM ला इन्स्टंटली एक्झिक्युशन करायला मिळते. ज्या नॉन स्टॅटिक मेथड असतात JVM ला डायरेक्टली एक्झिक्युशन करायला भेटत नाहीत. त्याच्यासाठी त्याचा ऑब्जेक्ट आणि त्या क्लासचे इन्स्टन्स बनवावे लागतात तरच त्या फील्ड ऍक्सेसेबल असतात. हे आपण पुढे शिकणार आहोत डीपली. बस तुम्ही एवढं समजून घ्या की स्टॅटिक जर काढलं तरी सुद्धा मेन मेथड एक्झिक्यूट होणार नाही. इंटरव्ह्यूअर कन्फ्युजन करण्यासाठी इथला स्टॅटिकही काढून टाकतात. देन हे जे थर्ड वालं जे आहे रिटर्न टाइप आहे. रिटर्न टाइप थर्ड वालं जे आहे ते आहे रिटर्न टाइप. रिटर्न टाइप तुमचा कोणत्याही प्रकारचा डेटा असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथून एखादा डेटा, जर एखादा नंबर जर रिटर्न करत असाल, रिटर्न हा जो नंबर आहे हा इंटिजर आहे. वॉइड म्हणजे नथिंग रिटर्न. तुम्ही जर का इथून नंबर जर का रिटर्न करत असाल तर इथे तुम्ही इंट देऊ शकता. ठीक आहे. पण जसं मी इथे इंट दिलं इथे काय झालं तुम्हाला काय दिसत आहे? चेक करा, तुमचा रनचा ऑप्शन चालला गेलेला आहे. ओके, म्हणजे इथे तुम्ही रिटर्न जरी टाइप जरी चेंज केला तरी तुमची मेन मेथड एक्झिक्यूट होणार नाही. इथलं स्टॅटिक जरी काढलं तरी तुमची मेथड एक्झिक्यूट होणार नाही. जर पब्लिकचं जर प्रायव्हेट केलं तर काय होईल? तरीही चालणार नाही. बघा इथलं रनचं जे आहे ते जे आहे ते जाणार आहे आणि इंटरव्ह्यूअर पहिल्यांदा तुमचं स्किल पाहण्यासाठी
मेन मेथडची खूप मेहनत घेतात, त्याच्यावर जर का तुम्ही पास झाला तर इंटरव्ह्यू पास झाला. बस, जास्त काही विचारत नाहीत मग, कारण तुम्हाला मेन मेथडची सगळी माहिती आहे. आता प्रश्न राहिला हा मेन पब्लिक पाहिला आपण, पब्लिक जर काढलं दुसरं काही लावलं तर एक्झिक्यूट होणार नाही. स्टॅटिक जर कीवर्ड काढला तरी चालणार नाही, व्हॉइडच्या ऐवजी जर केलं तरी चालणार नाही. जर मेन मेथडचं जर नाव चेंज केलं तर तरीही चालणार नाही. ओके. देन याच्यामधले जे आर्ग्युमेंट आहेत बघा, याच्यामधले जे काही आर्ग्युमेंट आहे, हा जर चेंज केला मी तर इथे एक्स वाय घेतला तर काही फरक पडत नाही. एक्झिक्यूट होणार तुमची मेथड, इथे काही फरक पडत नाही. ओके ठीक आहे. पण तुम्हाला कंपल्सरी एक आर्ग्युमेंट द्यायलाच लागणार आहे. एक व्हेरिएबल जो इथे आहे तो डिक्लेअर करावा लागणार आहे. इंटरव्ह्यूअर तुम्हाला सुरुवातीला असा कन्फ्युजन करू शकतात, तर लक्षात ठेवा. नावाशी काही घेणं देणं नाहीये, पण तुम्हाला ऍरे पाहिजेत. हा ऍरे ब्रॅकेट हा कंपल्सरी आहे बघा. आणि इथे तुम्हाला इंटिजर करता येत नाही, तुम्हाला इथे कंपल्सरी स्ट्रिंगच ठेवावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो त्याचं व्यवस्थित आन्सर देता आलं पाहिजे. इथे कन्फ्यूज करतात, तर लक्षात ठेवा यापैकी काहीही जरी चेंज केलं तर चालणार तर नाहीच. डेटा टाईपही चेंज करता येत नाही. हा फक्त जे नाव आहे ते इझिली चेंज करता येतं. व्हेरिएबलचं नाव चेंजेबल आहे. हे जे नाव आहे हे चेंजेबल आहे, बाकी चेंज करता येत नाही. हे लक्षात ठेवा मेन मेथड साठी. याच्या व्यतिरिक्त काहीही क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. सो याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे आतापर्यंत? महिंद्रा, मधु, टिल नाव एनी डाऊट? सर हे ऍक्सेस स्पेसिफायर आणि स्कोप ऑफ मेथड सेमच राहते, म्हणजे डिफॉल्ट राहते का? ओके महेंद्र, एकदा ऍक्सेस स्पेसिफायरचं परत विचारा. सर ते ऍक्सेस स्पेसिफायर आणि स्कोप ऑफ मेथड हे बाय डिफॉल्टच राहते का, पब्लिक आणि स्टॅटिक? मेन मेथड साठी हा मेन मेथड साठी सगळं बाय डिफॉल्ट ठेवावंच लागतं. आपण आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वेगळ्या मेथड तयार करणार आहोत समोर. पण आतासाठी जो पहिला पहिला क्वेश्चन जो असतो ना इंटरव्ह्यूअर फ्रेशरला, मे बी तो मेन मेथडच्या रिलेटेड विचारतो. कारण की मेन मेथड हा स्टार्टिंग पॉइंट आहे जावाचा. कितीही तुमच्या हजारो लाईनचा कोड असो, हजारो क्लासेस असो, हजारो मेथड्स असो, पण स्टार्ट मात्र तो करणार मेन मेथड पासूनच. स्टार्टिंग पॉइंट जो आहे मेन मेथड हा जेव्हीएम साठी स्टार्टिंग पॉइंट आहे. एक्झिक्युशन होण्याची जी सुरुवात आहे, कोड रन होण्याची जी सुरुवात आहे ती मेन मेथड पासून होते. त्याच्यामुळे याच्यावर थोडं लक्ष द्यावं लागणार. आणि कन्फ्युजन करताना पब्लिकचं वेगळं करू शकतात, स्टॅटिक काढू शकतात, हे डिफॉल्ट आहे, हे करावंच लागणार आहे तुम्हाला. आम्हा याच्यावर काही क्वेश्चन आहे? नो सर. ओके क्लिअर आहे की मेन मेथड कधी एक्झिक्यूट होऊ शकते आणि कधी एक्झिक्यूट नाही होणार. इवन दो गाईज तुमच्याकडे जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला की नाही मला माहित नाही पायथॉन वर, पण पायथॉन मध्ये मेन मेथड तुम्हाला यूज करावी लागते. एखादा प्रोजेक्ट बनवला असेल तर तुम्हाला आयडिया असेल त्याच्यामध्ये. आणि एंट्री पॉइंट तिथेच असतो, म्हणजे कोणतीही लँग्वेज असो एक पर्टिक्युलर मेथड अवेलेबल असते. ओके सो नाव मूव. हा एन्व्हायरमेंट सेटअप आणि तुमचा प्रोजेक्ट सेटअप केलेला आहे. आणि तुम्हाला शिकायचं काय आहे आता, की डेटा टाईप काय आहेत, ऑपरेटर काय आहेत, व्हेरिएबल काय आहेत. सुरुवात करणार आहोत आपण व्हेरिएबल पासून. आणि व्हेरिएबलचे जे काही स्टँडर्ड फॉर्मॅट आहेत, व्हेरिएबलचा जो स्कोप आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याला करूया. आणि ज्यांनी अगोदर व्हेरिएबल जॉईन केलं होतं डेमो मध्ये
त्याच्यापेक्षा खूप वेगळं सेक्शन असणार आहे. त्याचे स्कोप, त्याचे रूल्स जे आपण अगोदर घेतले नव्हते. स्टॅटिक स्कोप काय आहे, ब्लॉक लेवल स्कोप काय आहे, मेथड लेवल स्कोप काय आहे, इन्स्टन्स लेवल स्कोप काय आहे, ते आपण बघणार आहोत. आणि मी त्याची तुम्हाला एक बुक शेअर करत आहे, जी थोडीशी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड बुक आहे, पण मी तेवढंच समजावून सांगेन जेवढं व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट रिलेटेड असेल ते. सो उद्या आपण व्हेरिएबल अँड डेटा टाईप वर जास्त फोकस करूया आणि कम्प्लीट होईल ते देन ऑपरेटर अँड स्टेटमेंट.